इथे आम्हाला बोरं भेटले आहेत. हे बघा बोरीचं झाड आहे आणि वरती घरटं सुद्धा आहे. काय व्ह्यू आहे यार, जबरदस्त. तर म्हणजे बघा पाटील सूर्य पण आहे. आमच्या कोकणामध्ये पहिले लग्न व्हायचे ना, तेव्हा हे जे फुल दिसतं हे बघा, ह्याच्या मंडवल्या बांधल्या जायच्या. थांब रे मा, थांब याला. गावात मंडळी आता उतरलो मी खाली. नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळा प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, कारण आपल्या यूट्यूब चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. म्हणजे 1000 सदस्य आपल्या उन्हाळा प्रवासी सोबत जोडले गेलेत. सो सगळ्यांचे आभार मी मानतो. आणि आत्ता आपण परत एकदा जंगलात आलो आहे. बघूया कोकणातला जंगलातला रानमेवा काय काय पाहायला मिळणार आहे. आणि माझ्यासोबत आहे हर्ष आहे. त्या दिवशी आपण चिकन फ्रायचं आपण जे रेसिपी केली होती त्या रेसिपीमध्ये मिस केला. म्हणजे आम्ही इथं आलो होतो आणि तो येऊन गेला. म्हणजे आम्हाला लेट झाला यायला ना, तर थोडंसं त्याच्याकडे फोन पण बंद होता आणि मग म्हणजे नाही भेटला तो, पण आज तो भेटला आहे. सो आम्ही पण त्याला खूप मिस केलं त्या दिवशी. आणि त्याची कौलं आम्हाला वगैरे भेटली, तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये. तो काय सांगशील हर्ष, त्या दिवशी तू हे झालास तर? लेट झाला तुम्हाला. काय सांगतो लेट झाला? तू किती वाजता आलेलास तू? 5:30. भाई 5:30 वाजता आले होते. त्यांनी त्यांच्या टायमात आलेला भाई, पण आम्हाला थोडा लेट झाला कारण सगळं साहित्य वगैरे घ्यायचं होतं. सो त्यामुळे आम्ही खूप म्हणजे मिस तर केलाच आणि सॉरी पण बोललोच, व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो आहे. ठीक आहे, आता आम्ही परत हर्ष बोलतो, आता नवीन परत रेसिपी करूया, लवकरच करू आम्ही. सो आत्ता आम्ही इकडे आलो आहे ना, ह्या जंगलात आलो आहे. जंगलात यासाठी आलो आहे की आता बघूया रानमेवा आता लागायला सुरुवात झाली. म्हणजे करवंद असतील, काही जांभळं वगैरे. सो आता काय काय आपल्याला पाहायला मिळते ना, ते बघण्यासाठी इथे आलो आहे. खास हर्षला पण भेटायचं होतं बरेच, आणि आपले व्हिडिओ पण बऱ्याच दिवसानंतर आपण शूट करतो आहे. कारण मध्यंतरी मी बिझी होतो. म्हणजे आता माझं थोडंसं गावी येणं जाणं असतं. त्याचं कारण म्हणजे आता आपण तुम्ही बघितलं असेल 2 व्हिडिओ, घर वगैरे बांधायचं थोडंसं चाललं आहे. सो ते तुम्हाला कळेलच. आता आपण बघूया आज काय काय पाहायला मिळतं आहे. तर मंडळी मी तेच सांगत होतो की आपले व्हिडिओ लेट येतात आहे. का लेट येत आहे ते घराचं तर आहेच, आणि गावी येणं जाणं असं तर सो तुम्हाला गावच्या काही गोष्टी पाहायला मिळतीलच. आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक काम आहे, म्हणजे ते तुम्हाला मार्चपर्यंत समजेल. एवढं बिझी का त्याची व्हिडिओसुद्धा येतील यूट्यूबला. सो आता आपण इथे जंगलात आलो ना, तर बघूया काय काय आपल्याला असं पाहायला मिळतं आहे. आपल्यासोबत आहे इकडे हा हर्ष आहे, इथे युवराज आहे पाठीमागे. युवराजला ओळखतात असं. सो बघू आज काय काय पाहायला मिळतं आहे. सो आता आपण इथून वरती चढूया. इथून चढूया वरती आपण. तर मंडळी खूप भारी असा व्ह्यू आहे, भन्नाट व्ह्यू आहे. बघा तुम्ही, फुल असा वरती मी चढतोय. ट्रेकिंगचा फील येतो थोडा मस्त, खूप भारी फील आहे एकदम. जंगलाचा फील आहे एकदम जबरदस्त. मंडळी आता आपण इथे वरती टेकडीवर आलो ना, तर हर्ष बोलतो इकडे एक मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? सप्तशृंगी मंदिर आहे. बघूया, हे आहे काय? मंडळी हे बघा, इथे मंदिर आहे.
तर मंडळी अजून एक इथे शंकराचं मंदिर आहे ना रे, शंकराचं मंदिर आहे, ते पण आपण बघायला जाऊया. आता तुम्ही सप्तशृंगी देवीचं मंदिर पाहिलं असेलच, ते बघूया आता. आणि खूप भारी वाटतं या जंगलामध्ये. पहिले मंदिर वगैरे बघू. हा रे मस्त आहे, हे बघा. आणि व्ह्यू तर बघाल ना, आता सनसेट होईल ना, आणि त्यामुळे असं भारी वाटतं हा व्ह्यू. हे बघा जबरदस्त आहे. हे जे तुम्ही फुल बघताय ना, ह्याला आमच्याकडं सोनचाफा बोलतात वाटतं. हा सोनचाफा आहे ना रे, हा सोनचाफा बोलतात. सोनचाफाचं आहे वाटतं. आमच्या गावी असतात हे फुलं कोकणात. म्हणजे तुम्हाला काय बोलतात फुलाला तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो तर अजून पुढे काहीतरी आपल्याला हर्ष दाखवणार आहे. तर आम्ही आलो ना, ते हर्ष या गावीच आलो आहे. समजा ते हर्षच गाव आहे. आम्हाला इकडचं काय माहीत नाही जास्त. एवढं आहे आपल्याला इकडे पुढे आले. तर मंडळी आता आपण इकडे आलो. इथे पण फुल घनदाट जंगल आहे थोडंसं, हे बघा. तर आपण कुठे जाणार आहे हर्ष? बंधाऱ्यावर. बंधाऱ्यावर आता आपल्याला हर्ष घेऊन जाणार आहे. त्यासोबत जाऊया बंधाऱ्यावरती. इकडे बघाल ना, इकडे हे बघा. आणि त्या दिवशी आम्ही इथेच ह्याच जंगलात रात्रीच्या आम्ही चिकन फ्राय केलं होतं, कौल चिकन फ्राय. हर्ष इकडे प्राणी वगैरे असतात काय रे? नाही, म्हणजे कुठलंच प्राणी नाही, फक्त असे जनावर वगैरे, साप. हां आणि ससे वगैरे असतात काय म्हणजे? असतात पण दिसत नाही. अच्छा. आणि हा व्ह्यू बघा काय वाटतोय, जबरदस्त. आणि इकडे जय श्रीरामचा झेंडा लावलेला आहे इकडे, खूप भारी वाटतं. हा व्ह्यू बघा काय खतरनाकच वाटतोय. आणि आत्ता आपल्याला जायचं आहे खालच्या दिशेने, डॅमवरती जायचं आपल्याला, बंधाऱ्यावरती. हर्ष घेऊन चालला तिकडे जायचंय. हर्ष बोलतोय उतरताना पण खतरनाक आहे, आणि खरंच खतरनाक आहे पूर्ण. हे बघा कुठे असतील आपल्याला करवंद सुद्धा इथे दिसतील, म्हणजे मिळतील करवंद. आता हर्ष म्हणतोय खाली करवंदाची झाडं आहेत. हळूहळू थोडा सेफ्री रस्ता आहे ना, हर्ष आता पडला असता. सो हा वरती चढत नाही यायचं ना परत आपल्याला? यायचं आहे परत? हां, तर थोडासा रिस्की डेंजर आहे. आणि हा बघा असा हा स्लोप आहे. तो बघा गेला तिकडे खाली, इकडे जायचं. आणि कसला व्ह्यू वाटतो यार, जबरदस्त. प्रभू बघा खाली गेला, तर मी जातो. काय ब्रेक नाही लागत आहे. हे भेंडी गावात विकेट आहे. अरे मला येतं रे लगेच. पडलं असतं मी तुमच्या नादात. धर विकेट. हे खतरनाक रस्ता आहे. अरे नाही इकडे आलेलं रे जरा जंगलात. रस्ता एकदम खतरनाक आहे.
फायनली आता आम्ही इकडे खाली आलो आहे. हा बघा इथूनच आलो असा खाली सिल्परी रस्ता बघा, माते बोर आहे हे बघा. आणि मंडळी तिथे आम्हाला बोरं भेटली आहेत. हे बघा बोरीचं झाड आहे आणि वरती एक घरटं सुद्धा आहे. काय व्ह्यू आहे यार जबरदस्त. हे बघा हे बघा हे आहे ना, हे ते घरटं आहे कुठल्या तरी पक्षाचं आणि इकडे बोरं लागलेत सुद्धा. हे बघा इथे बघाल ना रानमेवा. हे बघा हे बोर आहेत बघा. आणि आता एक भेटलं सुद्धा पिकलेलं. हे बघा खाली पण बोरं पडले आहेत. दिसतात का? मस्त मस्त. तिकडे कुठे? हा रे पण ते एवढ्याच्यामध्ये काय घेईल काय म्हणजे तिकडे आहे ना पक्ष्यांचा थवा एक जातोय. तुम्हाला दिसतोय का माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये, कारण एकदम तो तिकडे आहे डोळ्यावर प्रकाश येतोय. सो अजून असं खूप काही पाहायला मिळणार आहे. आणि ह्या जंगलात आहे ना जास्त मुंगसांचा वावर असतो. मी सांगतो तुम्हाला ह्या इकडे जंगलात जास्त मुंगसं असतात. कारण त्या दिवशी पण आम्ही आलेलो ना आम्हाला पण मुंगूस भेटला. तुम्ही आता इथे बघाल ना हे सागवानाचं झाड आहे. म्हणजे साग बोलतात ना साग, जे मजबूत असं लाकूड असतं ते ह्या झाडाचं असतं. हे बघा हे आहे ना हे आता ह्याचं पान हे सुकलं आहे. पण जेव्हा हिरवं असतं ना हिरवं ते जर असं हातावर जर ते त्याचं भिजून ते चुरगळलं ना त्याचा लाल लाल आतून रक्तासारखं त्याचं पाणी येतं. आणि ह्याला आमच्या कोकणात साया बोलतात, सायाचं झाड. त्याला इकडे सागवण म्हणतात. हे बघा ही त्याचीच पान आहे एवढी मोठी. सो आता आपण जाऊया पुढे. आता इथे बघाल तर सनसेट व्हायला आलेला आहे आणि व्ह्यू सुंदर येतो एकदम, खूप भारी व्ह्यू. इकडे पण एक बोरीचं झाड आहे. बोरीचं झाड आहे ना रे? हे बघा इथे पण बोरीचं झाड आहे. आणि आत्ता समोर बंधाऱ्याकडे आलो आहे आम्ही. इथे बंधाऱ्याजवळ पोचलो आहे. पावसाळ्यात फुल इकडे पाणी असतं. हे बघा इकडे पाणी म्हणजे खेकडी वगैरे असतील ना रे ह्याला, खेकडी वगैरे असतात इथे. मग कुर्ल्या पकडायला येणार, मग जाम मजा आहे. यावर्षी पावसाळ्यात कंटेनच आहे आपल्याकडे, कारण आपल्यासोबत असणार आहे हर्ष अजून आपल्याला काय काय प्लेस दाखवणार आहे. तर आपण आलो बंधाऱ्याजवळ, बघूया. आणि मंडळी आता आम्ही आलो बंधाऱ्याजवळ आलो आहे ना. तर तुम्हाला अगोदर एक गोष्ट दाखवतो. हा जो पाला असतो ह्याला भांबुर्ड्याचा पाला बोलतात. म्हणजे एखादी पोपटी वगैरे करायची असेल ना तर ह्याचा जास्त यूज करतात. आणि एखादं कसरून वगैरे लागला तर ह्याचा वापर करतात भात झोडताना. सो आता मी आलो आहे बंधाऱ्यावरती. हा बघा हा बंधारा आहे. हा पूर्ण पावसामध्ये फुल भरतो ना रे, फुल भरतो म्हणजे. हा बघा हा बंधारा आहे. म्हणजे पावसाळ्याची सोय झालेली आहे पोवायची. कारण मलाच काय युवराजला सुद्धा पोवायला खूप आवडतं. पण ह्या वर्षी फुल पोहण्या बिवण्याची सोय झालेली आहे. हे बघा हा हे बंधारा इकडे असं धमाल आहे. आणि खूप खूप मोठा हे असतो इकडे. पूर्ण तिथपर्यंत असतं रे, पूर्ण हे होतो ना एवढा. हे पब्लिक बाहेरचे पब्लिक वगैरे येतात ना इकडे. हां विकेंडला हॉलिडे करायला. भेंडी वाट लावून टाकत असणार. आपण तर फुल इकडचं लोकल आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. तेवढी नाही येत नाही ना, 1-2 मेली ना. कशी काय? ह्याच्यातच पोलीस येत असतील ना मग, नाही आहेत ना. त्यामुळे आता आम्ही वरती जातोय. वरती अजून काय पाहायला मिळतंय बघूया. आणि मंडळी तुम्हाला अजून एक खास गोष्ट दाखवतो. खास गोष्ट म्हणजे आता ती परंपरा विलुप्त होत चालली आहे. आमच्या कोकणामध्ये पहिले लग्न व्हायचे ना तेव्हा हे जे फूल दिसतं हे बघा ह्याच्या मंडवल्या बांधल्या जायच्या. आता हे बघा हे आहे शिंग बोलतो हर्ष, मला नाही माहीत ह्याला काय बोलतात. पण ह्याच्या मला एवढं माहीत आहे की ह्याच्या आमच्या कोकणामध्ये पहिल्या मंडवल्या बांधल्या जायच्या. नवऱ्यासाठी असतील. पण आता बांधतात काय रे विराज, आता ह्याचा यूज करतात अजूनसुद्धा बांधतात काही ठिकाणी. सो हे नैसर्गिक आहे सगळं, निसर्गातून मिळालेली देणगी आहे. सो आता आपण जाऊया. कुठे जाऊया आता? वरती ना, वरती जाऊया. तर चला जाऊया वरती. आता इकडे पण बघाल ना, इकडे पण खतरनाक व्ह्यू आहे. म्हणजे जंगल आहे पूर्ण बघा. पण इथे जाण्याचा काय रस्ता दिसत नाही त्यामुळे आपण तो वरती जाऊया. इकडे काही झाडं दिसत आहेत ना आत्ता लावले.
म्हणजे नावाने लावलं आहे. खूप भारी आहे म्हणजे, कारण झाडसुद्धा लावली पाहिजे, निसर्ग जपला पाहिजे मंडळी. सो आता आपण आलो वरती, बघूया वरती काय पाहायला मिळतंय. फायनली आपण आता आलोय वरती. अरे आम्ही इथूनच आलो हो. हां हां ना, खतरनाक आहे, खतरनाक आहे. बघूया काय खतर. अच्छा गावात खरंच रे, इथून जायचं आपल्याला गावात. हे बघा थांब मंडळी, आता हे बघा इकडून आता हर्षलाच पुढे करतो. हर्ष पुढे जाईल. बापरे जबरदस्त. हे बोलताय भाई, असली मजा आहे भाई, खतरनाक आहे भाई. मी प्रेमात पडलो या जागेच्या, आवडलं आपल्याला. हे होईना बात झाला. अशी एकदम खतरनाक जागा आपल्याला पाहायला मिळाली. युवराज काय बोलशील, आवडली काय प्लेस? आणि आत्ता ते आलोय आम्ही या जागेवरती. इथे आलोय तर तुम्हाला दाखवतो इकडचा नजारा. हा बघा, हा बघा तिकडे इथे. हा हातवर कर, हात. फोटो 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 येणार येण्या थंबनेलला, फोटो येईल हाच फोटो. हा बघा झेंडा पण येतोय ना. तर मंडळी हा बघा पाठी सूर्य पण आहे. कुठून जाणार आता, इथे खाली उतरला आहे. कुठं जायचं आता आपल्याला? खाली बोलवतो, थांबा मी जातो खाली. पकड असं खालती भारी आहे. हा खालती भारी आहे पण तुझा. थांब रे मा, थांब येलास. गावात दे मंडळी. आता उतरलोय मी खाली, खाली उतरलोय. बघूया. बापरे आता हळूहळू. हा आता इथे आलो खाली. खाली कुठे जायचं आपल्याला? हे बघा खाली ते. ये युवराज, ये हर इथून जाऊया खाली. खाली युवराजला पण बोलव बा. युवराज खाली हो. आता इथूनच खाली चाललोय आम्ही. आहे जागा ये. आता इथून आपण असं खाली उतरणार आहे. जबरदस्त व्ह्यू आहे. आता आपण इथं आता इथे वरती चढायचं आहे. ये गे तिथून चढ ना. एवढा का व्हायचा लागला जीवाला. आता मंडळी इथून खाली जाणार होतो, पण इथे खाज लागते. काय बोलतो त्याला? कोवले कोवले काय बोलत रे? कोवली काय तरी बोलत होते आपल्याकडे, असं नाही काय ते. हा तुम्ही बघितलं असेल, एकदम खतरनाक व्ह्यू होता. आणि वरती आम्ही टेकडीवर चढलेलो. टेकडीवरून खालचा पण दृश्य, खालची दृश्य खूप भारी होती. आता आपण कुठे चालू हर्ष? खाली काय आहे? मंदिर आहे. हर्ष आता खाली मंदिर आहे, तिकडे घेऊन जातो. सो चला जाऊया. बघूया शिड्या भारी आहे काय. तर आता इथे बोलतो हर्ष शिड्या वगैरे भारी आहे. सो चला. इथून तर आपण त्या दिवशी आलो. हां इथूनच आलो होतो आम्ही. इथून येऊन असं गेलो इकडे. इथं येऊन परत असं खाली गेलो माहिती आहे तुला. आणि परत तिथं डॅमच्या इथे गेलो. तर आता हे बघा इथून आता आपण उतरत चाललो. बघा गावी ह्याला डाग म्हणतात. डाग असे जे उतरायचं असतं ना त्याला डाग म्हणतात. आणि ह्याचे असते त्याला पाकाडी म्हणतात. इथून जाऊया चलो. इतर खाली आहे ना काहीतरी आहे मस्त असं. खाली त्याचं सारवलेलं आहे रे शेणाने. तर मंडळी तुम्हाला दाखवतो एक गोष्ट अजून. ही जी आहे ना ही शेवरीचं झाड आहे. आणि गावाला होळी असते ना कोकणात आता मुंबईला कशी होळी एक दिवस करतो आपण, की होळीच्या दिवशी आम्ही होम करतो एकच होम. गावी तसं नसतं. गावी होळीच्या अगोदर 10 दिवस होळी केली जाते.
त्यासाठी ना हे पहिल्या दिवशी जातात वाजत गाजत अशी झाडं बघतात जंगलात, तोडतात, आणतात, त्याची पूजा करतात या झाडाची. आणि मग त्याच्या बाजूने प्लास्टिक काय लावत नाही, गवत बसेल झाडाची सुकलेलं पाला लावून आहे ना पूजा करून मस्त वाजत गाजत होळी केली जाते. असे सलग 10 दिवस केली जाते. आणि तो हे झाड त्या जागेमध्ये लावलं जातं, तर त्याला होळीची सान वगैरे अशी बोलतात. सो हे बघा हे असं असतं, हे बघा काटे बिटे असतात आणि ही मजा असते वेगळी गावी होळीची ह्याच्यासाठी. बघा आता हे बघा हे थोडं दाखवतो तुम्हाला. कुले बोलतात ना, कुलं हे बघा ह्याला ना हे खास लागते कुलं. ह्याला चुकून जरी हात लागला की गेम ओव्हर. हा बघा खाजवायला लागलाय. त्या दिवशी आम्ही गेलो ना, त्या दिवशी पण होते असतील तिकडे, का आम्हाला समजलं नाही. मग आम्ही रात्रीच होतो ना, एकदम गडबडीमध्ये होतो. भारी आहे पुढे कुठे पुढे आम्ही इथूनच गेलो वाटतं त्या दिवशी. तर मंडळी आपण बघूया, अजून काळोख होत आलाय. बघू आता काय अजून पाहायला मिळणार आहे पुढे. मस्त आहे हे बघा, एक खतरनाक जंगल आहे इकडून. वाव. फायनली आपण आपल्या स्पॉटवर आलोय, जिथे आम्ही चिकन फ्राय केला होता. चला दाखवतो हर्ष कुठे गेला होता आम्ही. चिकन कौल फ्राय इकडे नाही तो, तुम्ही वरती होते तिकडे. हा इथेच केला. इथे गेला. इथेच केला ना रे हा युवराज? नाही इथे माहिती आहे आम्ही कुठे गेलो. कसलं झाड आहे रे? हे बघा इथे पण मस्त असं सारवलंय. कशासाठी सारवलंय रे? माहिती. हे बघा इथे मस्त असं सारवलंय आणि बाजूनी हे तुळशीचं झाड आहेत पूर्ण. वाव मस्त बनवलंय. आणि इकडे पण काहीतरी झाड आहेत. कसले झाड आहे रे? फुल झाड आहे वाटतं. हा फुल झाड आहे. मस्त बनवलंय. वरून जर बघाल ना तर एक फुल असं काहीतरी वाटतं. केला व नाही हे बघ इथं हे बघ बाटल्यावर हे बघ इथेच केलेला. तर मंडळी हे बघ मंडळी इथे आम्ही चिकन कौल फ्राय केला होता त्या दिवशी. हे बघ हर्षितच केला होता. आता नेक्स्ट टाइम आपल्याला करायचं आहे तंदुरी फ्राय. कधी करूया? टाईम भेटेल तेव्हा करू. तुला कधी टाईम आहे? मला तर असतं रोज. ठीक आहे मग आपण नेक्स्ट संडे वगैरे पकडून करू. संडे सध्या मी बिझी असेन, कारण ते बोलले काहीतरी कामामध्ये बिझी आहे मी, त्याच्यामध्येच बिझी असेल. पण करू आपण टाईम काढून. आता बघू अजून काय पाहायला मिळतं आहे पुढे. तर मंडळी संध्याकाळ होत आले. 6 वाजले असतील आणि आता आपण पुढे काहीतरी पाहायला चाललो आहे. बघूया. तुम्हाला अजून एक खास गोष्ट तुम्हाला दाखवतो. तर ह्याला काय बोलायचं रे? ह्याला काय बोलतात आपल्याकडं? कुठला बैल? ती घुंगूर बैल. आम्ही पहिले लहान होतो ना तेव्हा खूप असे जमा करायचं. सो एक वेगळी मजा होती. आणि पुन्हा कधीतरी मी दाखवेनच तुम्हाला. गावी वगैरे जाईन कधी किंवा परत तिकडे आलो तर दाखवेन. आता आपल्याला लेट होतं. लेट म्हणजे काळोखच होत आलं आहे. सो अजून आपल्याला एका स्पॉटवर जायचं आहे. तो पण भारी स्पॉट आहे. तिकडे जाऊया. कुठे आता जायचं आपल्याला? तिकडे खाली जायचं आहे. तिथे बघूया. आपल्याला करवंद वगैरे नाही पाहायला मिळाली रे.
आम्ही आलो तो करवंद वगैरे मिळतील पण नाही मिळाली. पण आणि एक भारी स्पॉट आम्हाला एक्सप्लोर करायला मिळाले मित्रामुळे हर्षमुळे. सो अजून एका स्पॉटवर चालू आहे. तर इथून इथून पण खाली व्ह्यू आहे पण आता काय बोलतो फुलं वगैरे सुकले आणि इथे सुंदर असा व्ह्यू पॉईंटचे झाड आहे त्यामुळे बघा काय भारी वाटतं इकडे. अहो ताडमाडाचं पण झाड ताडमाडणार आहे हा ताडमाडा बोलता त्याला म्हणजे दिसतोय का माहीत नाही मला दाखवतो जवळ जाऊन. हे बघा हे ताडमाडाचं झाड आहे. ह्याच्यापासून काय बनतं काय ते सांगायची गरज नाही तुम्हाला गाईज. ह्याची पानं सुशोभीकरणासाठी पण वापरतात मंडपाला वगैरे. हे बघा हे आहे ताडमाडाचं झाड दिसते काय हे बघा. ह्याचा उपयोग काय होतो वेगळा सांगायची गरज नाही. तर आता आलो आहे ह्या स्पॉटवर. इथून पण आपल्याला खालचा नजारा पाहायला मिळणार आहे कारण आम्ही आता आहोत वर टेकडीवर आहे. इकडे खाली गाव आहे पूर्ण गाव आहे सिटी आहे इकडे मंदिर. खाली जायचं आहे की आपल्याला आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. हे बघा ही डाग हिला डाग म्हणतात. तुमच्याकडे काय वेळा म्हणत असतील. जरी पाकाडी कधी होते जेव्हा दगड जांभई दगडांची बांधतात तेव्हा ही पाकाडी होती. आता ही डाग आहे स्टेअर बघा. सो आता आम्ही खाली आलो इकडे आणि इकडे पण बघा काय भारी वाटतो व्ह्यू ना. तो बघाल ना इथे आतमध्ये मला दाखवतो. हो इथं एक मस्त असे पानं वगैरे पडले आणि कसला भारी व्ह्यू वाटतोय. सो आता आपण आलो इकडे खाली आलो. खाली आपल्याला काय पाहायला मिळणार आहे त्यासाठी आलो आहे. बघूया काय आहे. तलाव आहे इकडे तलावात पाणीसुद्धा आहे. सो मजा येणार आहे. चला तुम्हाला दिसतोय का तलाव. तर तलावाच्या इथे आलो आहे. मस्त आहे व्ह्यू. चला जाऊया तिकडे. टेकडी उतरून खाली आलो नाही ते खाली असं तलाव आहे पाणीसुद्धा आहे. बघा हे तलाव आहे. जाऊया आतमध्ये. अरे भेंडी इकडे हे वगैरे होतं वाटतं ते करतात ना अस्थि विसर्जन वगैरे. हा मी सांगतो तुला. हे बघ चुली बिली मांडलेली आहे. अरे बघा ते आलं पाणी घाण आहे. मस्त व्ह्यू आहे खतरनाक. मंडळी कसा वाटतं व्ह्यू एकदम खतरनाक. इकडे बगळे वगैरे त्या साईडला बगळे आपल्याला काही दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये. इथे मंदिर आहे. तलाव बघितला आता आपण मंदिरात जाऊया. चल मंदिरात जाऊया. इथे चाफ्याचं झाड आहे तुम्हाला दाखवतो. चाफ्याचं झाड कसं असतं. चाफ्याचं आमच्याकडे पण आहे चाफ्याचं झाडं खूप आहे आमच्याकडे. बघा हे चाफ्याचं झाड आहे. ते फुलं पण लागले बघा. फुलं कसं असतं दाखवतो तुम्हाला. आता चाफा बोले ना चाफ्याचं झाड आहे. चाफा म्हणजे बघा अजून पण तो सुकला नाही म्हणजे ह्या हिवाळ्यामध्ये ना सुकतो पूर्ण पानं वगैरे पण अजून सुकला नाही कारण बाजूला तलाव आहे ना त्यामुळे. सो बघा इथून काही वाटतंय जबरदस्त वाटतोय.
हे गावदेवी मंदिर आहे. आपण तिथे बसूया ना. आणि आता इथे शिवमंदिराच्या इथे आलो आहे. बसतो थोडासा आम्ही लोक. हा काळोख पण झाला आहे म्हणजे पूर्ण फिरेपर्यंत आम्हाला 2-2.5 तास लागले. पदत्राणे बाहेर काढा. चप्पल इथे बाहेर काढायला लागतील वाटतं. चप्पल इथे बाहेर काढावे लागतील है ना. काढतो चप्पल. थोडासा बसतो इथे. मंदिरात चालू मी आलो इथे शिव मंदिरात आलो. जाऊया आतमध्ये. आलो पाया पडूया. दर्शन घेऊया देवाचं. मंदिराचं दर्शन घेतलं आणि इकडे पण गावदेवीचं मंदिर आहे. तर मंडळी आता आपण बघितलं खूप मस्त व्हिडिओ झाले आणि व्हिडिओमध्ये खूप काही पाहायला मिळालं. म्हणजे जंगलाची सफारी आपण केली आणि खूप असे बघा ना खूप पॉईंट असे एक्सप्लोअर केले. सो व्हिडिओ इकडेच थांबवतो आहे. आणि व्हिडिओ थांबवण्या अगोदर पुन्हा एकदा सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो कारण आपल्या यूट्यूब चॅनलचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. सो माझी पण जबाबदारी वाढली आणि नक्कीच तुम्हाला नवीन नवीन कंटेंट पाहायला मिळतीलच. सो व्हिडिओ थांबवतो आहे. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि काय सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि आजची व्हिडिओचे खास प्रमुख पाहुणे हर्ष. सो थँक्यू हर्ष, तुलासुद्धा आम्हाला एवढं चांगलं प्लेस दाखवलेस. सो आजची व्हिडिओ इकडे थांबवते. आता मी चालू आहे घरी कारण घरी म्हणजे थंडी वगैरे लागायला लागते आणि इकडे थंडी खूप असते. सो चलो बाय बाय.